ज्या कामासाठी मी मुंबईमध्ये आलो ते माझं काम झालं होतं आणि नेक्स्ट वीकला मी चाललो गावी. त्यामुळे या शनिवार रविवारी मी प्लॅन केला तो मुंबईमध्ये ट्रेनने आणि बसने फिरायचं आणि थोडंफार मिनी फूड ब्लॉगर पण बनायचं. आज शनिवार घरातून निघालो, ट्रेन पकडली आणि पोहोचलो ठाण्यामध्ये. कारण इथे येऊन मला पहिली मेजवानी मिसळ खायची होती. हॉटेलमध्ये येऊन मस्त अशी मेजवानी मिसळ खाल्ली. पण खरं सांगू, मला पर्सनली आवडते ती कोल्हापूरची मिसळ. मिसळ वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर मी तिथूनच जवळ असलेल्या पुरणपोळी घरात पोहोचलो, जिथे मी एक पुरणपोळी सुद्धा खाल्ली आणि तिथून डायरेक्ट मी पोहोचलो घरी, कारण माझं एक पार्सल आलं होतं ते घेण्यासाठी. आजचा माझा दिवस फक्त खायचा दिवस, त्यामुळे संध्याकाळी परत साऊथ इंडियन खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो, जिथे मस्त असा साऊथ इंडियन फूडचा चांगला स्वाद घेतला. आज रविवार आणि आज माझा प्लॅन होता अंबरनाथला जायचं आणि अंबरनाथ महादेवाचं दर्शन घ्यायचं. स्मार्ट सिटीच्या स्मार्ट गळत्या बसमधून मी पोहोचतो स्टेशनला. स्टेशनवरून डायरेक्ट अंबरनाथ. मंदिराच्या अगदीच बाजूला असलेला हा पाण्याचा प्रवाह बघाच. पहिल्या मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि मग संपूर्ण मंदिर बघितलं. मला आठवतंय जेव्हा मी फर्स्ट टाइम मुंबईमध्ये आलेलो तेव्हा पहिलं याच मंदिरात येऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं. मंदिर अतिशय सुंदर, पण मंदिराच्या शेजारील पाण्याची मात्र बेकार कंडिशन. मंदिर वगैरे बघून झाल्याच्या नंतर अजून बराच वेळ शिल्लक असल्यामुळे ट्रेन मधून सनसेट बघत मी पोहोचलो गेट ऑफ इंडिया बघण्यासाठी. इथे येईपर्यंत अंधार झाला होता. महाराजांचं दर्शन घेतलं आणि बराच वेळ तिथेच थांबलो. इथला हा सगळा झगमगाट बघून छोटासा अल्पाहार घेतला आणि भांडूपमध्ये येऊन शनी मंदिरात जाऊन शनी देवाचं दर्शन घेतलं. पण एक गोष्ट सांगतो, मुंबईत टाइम कसा आणि कधी निघून जातो हे समजतच नाही. 1 महिना झाला मला मुंबईत आणि पुढच्या वीक मध्ये मी चाललोय गावी.